खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुसज्ज प्रशासकीय भवनाचे आज आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी आणि जिल्हाधिकारी किसन जावडे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। तब्बल 11 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या भव्य वास्तूमुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होणार असून प्रशासन अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे। कार्यक्रमादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रोपिलिन गॅस टँकर अपघातावेळी 36 तास जीवाची पर्वा न करता मदतकार्य करणाऱ्या हेल्थ फाउंडेशनच्या टीमचा विशेष सत्कार करण्यात आला। ही वास्तू जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। प्रशासकीय भवनाच्या लोकार्पण प्रसंगी आपण सारेजण उपस्थित आहात। खरं तर आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की माझी दुसरी टर्म या ठिकाणी सुरू झालेली आहे। ज्या प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन आम्ही केलं त्याचं लोकार्पण सुद्धा आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। या गोष्टीचं मनस्वी आनंद आज या ठिकाणी होत आहे। महेशजी, या राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी असं सरकार आपण एकत्रपणे आणलं, नंतर राष्ट्रवादी आले भाऊ, पण आपण दोघांनी आणलं त्यानंतर राष्ट्रवादी आले, हे विसरू नको। भारतीय जनता पार्टी तर हे विसरू नये की सरकार आणताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणते, मग सगळे सामील झाले। याचा विसर पडत चाललाय तुम्हाला असं वाटतं। पण आपण हे सरकार आल्यानंतर मात्र कर्जत असेल, खालापूर असेल, या सगळ्याच परिसराचा विकास गतिमान व्हावा या दृष्टीने सातत्याने आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला। आणि कर्जत तालुक्यामध्ये पहिली प्रशासकीय भवन आम्ही त्या ठिकाणी उभारलं गेलं, त्याचं सुद्धा भूमिपूजन करून लोकार्पण झालं। आणि आज महेशजी आणि आम्ही दोघं एकत्रपणे येऊन या ठिकाणी या खालापूर तालुक्याच्या प्रशासकीय भवनाचं लोकार्पण आमच्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। हे खरोखरच आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे। राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे विराजमान झाले। फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाचं गतिमान करण्यासाठी दोन रथाची चाकं म्हणून हा विकास गतिमान करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या दोन्ही नेतृत्वांनी केला। आणि म्हणूनच खालापूर असेल, कर्जत असेल, हे दोन्ही प्रशासकीय भवनांचं लोकार्पण आज या ठिकाणी खालापूरचं होत असताना कर्जतचं सुद्धा झालेलं आहे। आणि यासाठी जवळजवळ 11 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिला। आणि आज या ठिकाणी या प्रशासकीय भवनाचं लोकार्पण होत असताना खालापूर तालुका याची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर कर्जत आणि खालापूरचा काही भाग माझ्या मतदारसंघामध्ये येतो, तर खालापूर तालुक्याचा काही भाग उरण मतदारसंघातील महेशजींच्या मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे महेशजी आपली दोघांची दोन रथाची विकासाच्या रथाची दोन चाके म्हणून आपल्याला खालापूरचा विकास गतिमान करण्यासाठी दोघांनाही तेवढंच आपण बळावर घेऊन आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे खालापूरच्या विकासाला गती देण्यासाठी खालापूर पंचायत समितीचे सभापती आमचे कृष्णाजी पांगत साहेब या ठिकाणी आहेत, भाई शिंदे आहेत, ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशी एकत्रपणे अलायन्स आपण एकत्र करून या ठिकाणी विकासाला गती देण्याचं काम आपण खालापूरच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा केलेलं आहे। आज ही वास्तू सुंदर अशी या ठिकाणी उभी राहिलेली आहे। गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तेव्हापासून असणारी ही इमारत त्या ठिकाणी जीर्ण झालेली होती। नव्याने इमारत व्हावी या दृष्टीने सातत्याने प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरू होता। आणि म्हणूनच आपण या ठिकाणी प्रशासनाची प्रशासकीय भवन उभं राहावं यासाठी या इमारतीचा निधी मंजूर करून आणला। आणि आज भव्य दिव्य अशी इमारत ही या खालापूर तालुक्यातील जनतेसाठी आज या ठिकाणी खुली करण्यात आलेली आहे। या इमारतीचं वैशिष्ट्य एकच आहे की ज्या आपण खालापूर तालुक्यातील प्रशासकीय असणाऱ्या ज्या डिपार्टमेंट आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटची सगळे सहकारी एकत्रपणे एका छताखाली येऊन जनतेची कामे व्हावीत या दृष्टीने प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं जात आहे। या माध्यमातून घराताना ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जनतेला जाऊन हा त्रास त्या ठिकाणी होत होता, प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी कामे करावी लागत होती, एकच छताखाली येऊन एकाच इमारतीमध्ये सगळे कार्यालय एकत्रपणे आली तर जनतेची कामं त्या ठिकाणी सुलभ होतील
याच उद्दिष्टाने आपण या ठिकाणी हे भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं जात आहे. आज हे प्रशासकीय भवन कोल्हापूर तालुक्याच्या विकासाचं खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचं काम या माध्यमातून होतच आहे, पण एक सक्षम प्रशासन म्हणून या प्रशासकीय भवनाकडे सुद्धा पाहिलं जाईल. अशा पद्धतीचं काम या प्रशासकीय भवनातून आज आल्यानंतर मला प्रचंड अभयजी आनंद झाला की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी ही वास्तू उभारत असताना या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्या ज्या कंपन्यांनी या ठिकाणी CSR उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन ही इमारत सुंदर व्हावी यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या इमारतीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले जावेत, प्रामाणिकपणे जनतेला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठीच हे प्रशासकीय भवन आपण आज या ठिकाणी उभारलं जात आहे. मी मनापासून सार्वजनिक विभागाच्या गायकवाड मॅडम तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय जलद गतीने आपण ही इमारत या ठिकाणी उभारली गेली आणि ही इमारत आता खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून खुली करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कलेक्टर साहेब आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण सुद्धा संपूर्ण प्रशासन या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं चालवत असताना या ठिकाणी करत आहात. परंतु माझी अजून एक विनंती आहे की जसं हे प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे तशी याला संरक्षण भिंतीसाठी आपण तात्काळ या ठिकाणी निधी मंजूर करून द्यावा अशा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सूचना नाही तर आपल्याला विनंती करतोय की आम्ही दोघेही या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आहोत की या प्रशासकीय भवनाला आपण इमारतीचं स्वरूप तर सुंदर आपण दिलेलं आहे, परंतु संरक्षण भिंत झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि माझे या ठिकाणी स्टॅम्प वेंडर आहेत त्या ठिकाणी राहणारे छोटे त्यांना सुद्धा तात्काळ या ठिकाणी आपण जसं कर्जतला आम्ही केलेलं आहे की प्रशासकीय भवनाच्या त्या ठिकाणीच आपण स्टॅम्प वेंडर असणारे जे काय आपण या ठिकाणी आहेत काम करणारे गेली कित्येक वर्ष या ठिकाणी काम करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी जागा एक साईडला उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फार मोठं योगदान या सगळ्यांच्या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, खास करून प्रशासनाला शुभेच्छा देतो आणि संपूर्ण या ठिकाणी हेल्पिंग फाउंडेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करत आहेत. आम्हाला फार अभिमान आहे की माझ्या मतदारसंघातील हे सगळे माझे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीतून ज्या ज्या ठिकाणी अपघात होत असतो त्या त्या ठिकाणी हे सारे मंडळी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी उभे असतात आणि खऱ्या अर्थाने जनतेला न्याय देण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण इरसलवाडी पाहिलं असेल, आपण खोपोलीमध्ये झालेले ऍक्सिडेंट असेल, असे अनेक अपघात घडत असतात. त्या वेळेस हे हेल्पिंग करत असतात, मदतीचा हात म्हणून पुढे येत असतात. प्रशासनाबरोबर फार मोठं योगदान यांचं सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आज गौरव करण्यात आला. त्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या कामाचं एका छताखाली तहसीलदार कक्ष, निवासी नायब तहसीलदार कक्ष, महसूल नायब तहसीलदार कक्ष, निवडणूक शाखा, पुरवठा शाखा, संजय गांधी विकास अंतर्योजना शाखा, महसूल शाखा अशा पद्धतीची काळापूर्वीच्या जनतेच्या सोयी सुविधासाठी हे प्रशासकीय भवन निश्चितच आपण एक चांगलं काम करेल आणि येणाऱ्या काळात इतर लोकांच्या सुखसुविधेसाठी नेहमी कटिबद्ध राहील ही भावना व्यक्त करतो. आज रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यापैकी 14 तालुक्यामध्ये प्रशासकीय भवन हे पूर्ण झालेले आणि फक्त माझ्या मधल्या तालुक्यात प्रशासकीय भवन बाकी आहे. ते लवकरच आपण पूर्ण करू आणि त्याच्या माध्यमातून रायगड जिल्हा पुढे कसा जाईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या सुनीताताई यांच्या माध्यमातून आज रायगडचा विकास एक वेगळ्या उंचीवर जात आहे. आज अटल सिद्धीच्या माध्यमातून मुंबईपासून रायगड कनेक्टिव्हिटी होत आहे. काही दिवसापूर्वी आज मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट लोकांवर झालं. आज पुणे आणि रायगडचं अंतर एकदम 30 मिनिटांनी आज कमी झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं चौक बागेसारखा रस्ता बादल साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आज पूर्ण होणार आहे. खऱ्या अर्थानं या रायगडला विकासाची दिशा देण्याचं काम म्हणजे जसे थोरवे साहेब असतील, आमचे आमदार महेश बादल साहेब असतील यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे. साहेब घालापुरी सारख्या ठिकाणी गेल्या स्वातंत्र्यापासून वीज पुरवठा होता. आज आमदार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा तिथे लाईट झाल्याचं काम केलं. त्याची नोंद नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा केलेली आहे. खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा
राजधानी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि ह्या रायगडचा विकास करण्यासाठी जबाबदारी आमच्यावर मांडण्यावर आलेली आहे. आज गेले 4 वर्ष प्रशासकीय राजवट संपून आज इथे निवडणुका झाल्यानंतर आज सभापती जिल्हा अध्यक्ष अशा पद्धतीने आज वडील स्थापन झाले. याच्या माध्यमातून रायगडचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो. ढवळे साहेब नेहमीच आपलं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतो. आणि तुमच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून आणि रायगड जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून साहेबांच्या निधीच्या माध्यमातून रायगडचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण ज्या दिमागदार इमारतीमध्ये उभे आहोत ही वास्तू केवळ विटामातीची इमारत नाही, ती लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागाचे उत्तम उदाहरण आहे. या नवीन इमारतीचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी शासनासोबतच आपल्या तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सहकार्यांनी मोलाचा हातभार लावला. विशेषतः टाटा फाउंडेशन, रुबी मिल्स, गप्रो आणि तालुक्यातील इतर सर्व स्थानिक कंपन्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSRच्या माध्यमातून या कंपन्यांनी जे योगदान दिले त्यामुळेच आपण नागरिकांसाठी ही एक अद्ययावत आणि सोयीसुविधायुक्त कार्यालय आपण उभा करू शकतो. विकासाच्या या प्रक्रियेत खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याबद्दल या संपूर्ण प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे. कोणत्याही नूतन वास्तूचा प्रवेश हा पूजा अर्चा किंवा विधी करण्याची आपली परंपरा आहे. मात्र एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझ्या मनात एक विचार ठाम होता की हे कार्यालय जनतेचे आहे, लोकशाहीचे मंदिर आहे. म्हणूनच कुठलाही धार्मिक कर्मकांड न मांडता सर्वसामान्य जनतेची सेवा करून आणि नागरिकांना शासनाच्या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देऊनच या वास्तूचा श्रीगणेशा करावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आहे. जनतेचे समाधान हीच या वास्तूची खरी वास्तुशांती आहे असे मी मानतो. योगायोगाने आज या वास्तुप्रवेशासोबतच छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची सांगता होत आहे. शासनाने आखून दिलेल्या अभियानांतर्गत तालुक्यातील शेवटचे समाधान शिबिर आज आपण याच ठिकाणी आयोजित केलेले आहे. प्रशासनाच्या दारी या संकल्पनेतून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत या बोलून पोहोचलेले आहोत. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम केवळ वास्तुप्रवेशाचा नाही तर कर्तव्याच्या कृतज्ञतेचा देखील आहे. नुकत्याच झालेल्या प्रोपिलिन गॅस टँकर दुर्घटनेच्या वेळी आपल्या तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकातील धुरंदारांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सलग 36 तासापेक्षा जास्त घटनास्थळी झुंज दिली. त्यांच्या या शौर्यामुळेच आपण ही मोठी आपत्ती टाळू शकलो. या वीरांचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे. या प्रवासामध्ये आम्हाला वेळोवेळी अर्ज दाखवण्याचं आणि जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकार बांधवांनी केले. त्या प्रशासनाच्या चांगल्या कामाची दखल घेऊन ती जनसामान्यावर पोहोचवण्यावर मी त्यांचे आभार मानतो. या नवीन वास्तूतून अधिक पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. या भव्य वास्तूसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे, आम्हाला बळ देणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि मदत करणाऱ्या सर्व उद्योजकांचे मी पुन्हा आभार मानतो. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला पुढील वाटचालीस प्रोत्साहन द्यावे.